जिल्ह्यात उष्माघाताचा प्रकोप, जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. अशातच हिंगणघाटच्या गट ग्रामपंचायत पिंपळगाव कुणबी येथे पाणीबाणी ही परिस्थिती कुणबी या गावात निर्माण झाली आणि सामाजिक कार्यकर्ते प्रतीक झाडे यांनी पाणीबाणी नागरिकांना पाणी मिळावं, शुद्ध पाणी मिळावं. जलजीवन योजना आली, पण जलजीवन योजनेचा विस्तारच नाही झाला. रखडलेली जलजीवन योजना आणि नागरिकांची पाण्यासाठी तारांबळ उन्हाळ्यात उडाली. यासाठीच आज ज्या उष्माघाताचा प्रकोप वर्धा जिल्ह्यात सुरू आहे, या दरम्यान आमरण उपोषणासारखं मोठं पाऊल प्रतीक झाडे यांनी उचललेलं आहे. आपण हिंगणघाटच्या गट ग्रामपंचायत पिंपळगाव येथे आलो आहोत. जे प्रतीक झाडे आहे उपोषणकर्ता, पाणीबाणी नागरिकांना पाणी मिळावं यासाठी बसलेले आहे. त्यांच्याशी बातचीत करू. त्यांचं काय, मला सांगा, आजपासून आपण उपोषण केलं आहे, उष्माघाताचा प्रकोप सुरू आहे, काय मागणी आहे आपली? या ठिकाणी तर माझी जे प्रमुख मागणी आहे, आज कुंभी गावामध्ये जी पाण्याची खूप मोठा प्रश्न आहे त्या संपूर्ण ग्रामस्थांसमोर, तर आज कुठेतरी प्रशासनाने शासनाने त्या गावामध्ये एक चांगल्या प्रकारचं शुद्ध पाणी, कुठेतरी सुरळीत पाणी पुरवठा व्हावं अशी एक व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण करावी. आज 2023मध्ये जलजीवन मिशन अंतर्गत केंद्र शासनाची जी योजना आहे, त्या योजनेचं जे उद्घाटन झालं होतं 2023मध्ये, आज 2026 चालू आहे. जलजीवन मिशनच्या योजनेची काय परिस्थिती आहे गावात? आज त्या ठिकाणची जी परिस्थिती बघतो म्हटलं आपण जलजीवन मिशनची, त्या विहिरीची, तर ना त्या ठिकाणी कंट्रोल रूम तयार झाली आहे, ना त्या ठिकाणी इलेक्ट्रिक पॉवर पोचलेला आहे, ना त्या ठिकाणी विहिरीचं खोलीकरण पूर्ण झालं आहे, ना त्या ठिकाणी त्या विहिरीचं वरचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे, ना त्या ठिकाणी जे इस्टिमेटमध्ये आडवे बोर आहे ते आडवे बोरसुद्धा मारलेले नाही आहे. जलजीवनची योजना रडकडली आहे, जलजीवनची योजनाच पोचली नाही. गावाची आजची पाण्याची परिस्थिती काय म्हणतो? आज तर त्या ठिकाणी गेल्या 15 दिवसापासून नळाला एक थेंबही पाणी नाही आहे. आज संपूर्ण गाव 1 ते 2 किलोमीटर अंतरावरून स्मशानभूमी येथून बोरवेलवरून पाणी घेऊन येतात डोक्यावर. आज या आजीबाईची जर आपण याच्यामध्ये बघू शकता, ही आजीबाई आज 70 ते 75च्या घरात आहे आणि तो डोक्यावर गुंड घेऊन ज्यावेळेस ती माय माऊली, त्या नीट रस्तासुद्धा नाही आहे, त्या रस्त्यानं सर्व गिट्ट्या उघड्या पडलेल्या आहे. मग या ठिकाणी आम्ही आज त्या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तिथे पाठवलेले आहे, त्या लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे की आम्ही या ठिकाणी ज्यांनी आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलं, त्यांच्या नेमक्या समस्या काय आहे, त्यांचे मुळात प्रश्न कोणते आहे, त्यांच्या अडचणी काय आहे, या सर्व त्या लोकप्रतिनिधींनी इथे येऊन आमच्या समस्या जाणून घ्यायला. मला सांगा, या संदर्भात गट विकास अधिकारी आणि जिल्हा परिषदचे जे जिल्हा परिषदचे जे अधिकारी होते पाणी पुरवठे, ते भेटून गेले, त्याचं काय म्हणणं होतं, काय प्रतिसाद होता? त्यांनी सध्या आम्ही तुम्हाला 15 दिवसामध्ये पर्याय व्यवस्था म्हणून तिथे फक्त तुम्हाला त्या विहिरीमध्ये मोटर टाकून आम्ही पाणी पुरवठा करू, पण ही झाली सध्याची पर्याय व्यवस्था. पण आज जे 2023 पासून जलजीवन मिशन अंतर्गत केंद्र शासनाची योजना राबवली, ती योजनेचं काम आजही त्या ठिकाणी पूर्ण झालं नाही. म्हणजे जलजीवन मिशनच्या योजनेचा फज्जा झाला किंवा रडकडली योजना असं म्हणता येईल? असंच म्हणता येईल. मग आणि त्यांचं उत्तर आम्हाला हे मिळते, आज फटिंग साहेब इथे येऊन सांगून गेले की शासनाकडे कुठलाही निधी पर्याप्त उपलब्ध नाही आहे. म्हणजे जलजीवनसाठी योजनेसाठी निधी उपलब्ध नाही आहे. मग तुमच्याकडे जर जलजीवन मिशन अंतर्गत जे काम सुरू आहे वॉटर सप्लायचं, ते पूर्ण करायसाठी निधी नाही आहे, तर मग ह्या ज्या बाकी इतर आम्ही योजना राबवत आहे याच्यासाठी आहे का? आज लाडक्या बहिणीसारख्या योजना राबवल्या जातात. मग या लाडक्या बहिणीसारख्या योजना राबवासाठी आपल्याकडे निधी आहे. मग ज्या मूलभूत गरजा आहे, आज या देशामध्ये ज्या प्रत्येक माणसाच्या मूलभूत गरजा, अन्न वस्त्र निवारा, आणि त्या ठिकाणी जर त्याला जर समजा पिण्यासाठी पाणीच नाही आहे, तर मग ते जे अण्णाभाऊ साठे त्या टायमामध्ये जे बोलले की जिस देश की जनता भूखी है उस देश की आज़ादी झूठी है. मला सांगा दादा, उष्माघाताचा अलर्ट हा जिल्हा प्रशासनाकडून शाळांना पण सुट्ट्या दिल्या आहे. अशा ज्या अलर्टच्या म्हणजे उष्माघाताचा अलर्ट सुरू आहे, अशात आपलं उपोषण आहे, काय सांगा? आज या सर्वसामान्य पिंपळगाव आणि कुंभी येथील सर्व जनतेसाठी ही लढाई माझ्या एकट्याची नाही आहे.
कारण काय हा जो पिण्याच्या काही पाण्याचा मार्ग निघला, जे अधिकारी आले होते त्यांच्या ज्या मागण्या होत्या तुमच्याकडे ठेवल्या त्यांनी, त्याचे समाधान आहे तुम्ही? अजिबात नाही. कारण की माझ्या ज्या मागण्या आहे हे उपोषण किती काळ चालणार, जोपर्यंत मागणी? हे उपोषण जोपर्यंत त्या ठिकाणी जे केंद्र शासनाच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत विहिरीचं काम सुरू आहे ते तातडीने त्यांनी 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करावं आणि 1 मे पासून सुरळीत पाणी पुरवठा संपूर्ण गावात झाला पाहिजे. त्याच्या आधी उपोषण आपण उचलणार नाही. त्याच्या आधी मी उपोषणा मागं घेणार नाही. मग इथून माझी शिडी जरी निघाली, माझी अंत्ययात्रा निघाली तरी मला चालणार, पण उपोषण मागे घेणार नाही. एकूणच हे होते प्रतीक झाडे. कुणबी गावात जलजीवनची योजना आली, काम रडकडले, पाणी बाणी अशी परिस्थिती झाली सुरू. उष्माघाताचा अलर्ट जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला, पण उष्माघाताचा जो अलर्ट आहे त्या संदर्भात त्यानिमित्ताने शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. 12 ते 4 नागरिकांनी अनावश्यक निघू नये ह्यासुद्धा सूचना प्रशासनाकडून दिल्या आहे. पण अशातच प्रतीक जो आहे झाडे कुणबी येथील रहिवासी आहे, जे कुणबी गावात पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाली आहे, ते नागरिकांना पाणी मिळावं यासाठी उपोषणाला या उष्माघाताच्या अलर्टच्या वेळेसही बसले आहे. प्रशासनाचे जे अधिकारी आले होते पण अजूनही तोडगा निघाला नाही. उपोषण जे आहे चालू आहे. जोपर्यंत मार्ग निघणार नाही तोपर्यंत उपोषण चालू राहील अशी प्रतिक्रिया प्रतीक झाडेंनी दिली आहे. पण कुणबी गावात एकूणच या उन्हाळ्याच्या दिवसात पाणी बाणी अशी परिस्थिती निर्माण झाली असंच म्हणावं लागेल.